आज आपला रेकी फ्री लेवलचा डे 2 आहे. काल फर्स्ट डेला आपण काय पाहिलं कोण सांगेल? शॉर्टमध्ये सांगायचं किंवा चॅटमध्ये टाईप करायचंय. काय शिकलो आपण काल? थोडंसं रिवाइज करूया, तोपर्यंत जॉईन होतात 1-2 मिनिट. होपोनोपोनो, येस, तारेक पठाण सर, राजू नाशिककर, होपोनोपोनो प्रेयर, व्हेरी गुड सर. काल आपण होपोनोपोनो प्रेयर शिकली. त्याच्यानंतर आपण फॉरगिव्हनेसचं एक मेडिटेशन केलं. कसं वाटलं सगळ्यांना? येस, एन के मॅम म्हणतात होपोनोपोनो, व्हेरी गुड. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहे आणखी एक, की काल जी आपण चीट केली ना, की चीटवरती आपण नावं लिहिली, जी त्रासदायक व्यक्ती आहेत किंवा आपल्याला प्रचंड राग येतो अशा व्यक्तींचा, ज्या चीटवरती आपण नावं लिहिली, तर चीट ती काय करायची, ती चीट फाडून टाकायची किंवा जाळून टाकायची. ठीक आहे. आणि हे डेली करायचे. आपले सेशन सगळे संपेपर्यंत तुम्ही 7 दिवस, 1 आठवडा पूर्ण हे करून बघा आणि मग बघा की तुम्हाला किती रिलीफ मिळतंय ते. ओके. कंटिन्यू करायचं जोपर्यंत तुम्हाला न्यूट्रल वाटत नाही आणि तुम्हाला अशी कोणती फिलिंग येत नाही. एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तरी तुम्हाला रागच नाही आला पाहिजे अजिबात, तोपर्यंत ही टेक्निक करायची आहे. ठीक आहे. आज आपण स्टार्ट करूया सेकंड डेला. तर फर्स्ट आपण बघणार आहोत आज की लॉ ऑफ एनर्जी आपण आज शिकणार आहोत. लॉ ऑफ एनर्जी म्हणजे काय? की प्रत्येक एनर्जीचा एक लॉ असतो, एक नियम असतो. काय? तर एनर्जी आपण क्रिएट करू शकतो, पण ती डिस्ट्रॉय करू शकत नाही. उदाहरणार्थ एक छोटं उदाहरण देते तुम्हाला, की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपण ती नष्ट नाही करू शकत. मग आपण काय करू शकतो? तर निगेटिव्ह एनर्जीच्या जागी आपण जर पॉझिटिव्ह एनर्जी इनपुट केली, तिथे घातली, तर काय होतं की ती निगेटिव्ह एनर्जी आपोआपच तिथून दूर निघून जाते, त्याला जागाच नाही उरत. हो ना? निगेटिव्ह एनर्जीच्या जागी आपण पॉझिटिव्ह एनर्जी इनपुट केली तर ती निगेटिव्ह शक्ती असते, निगेटिव्ह एनर्जी ती पूर्ण हळूहळू तिथून निघून जाते. तर काय, हा सगळा निसर्गाचा खेळच आहे, हे निसर्गाचं चक्र आहे. ओके. सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींना एक एनर्जी असते आणि आपली ही सृष्टी आहे, आपलं हे जग आहे, ते कशावर चालतं? ते सगळं एनर्जीवरती काम करत असते. ठीक आहे. आपण आता ही एनर्जी आज फील करणार आहोत. सगळ्यांनी प्रॅक्टिकल माझ्यासोबत करायचंय आणि व्हिडिओ सगळ्यांचे ऑन हवेत. काल मी रिझन सांगितलं ना का ऑन हवेत? कारण आपण सगळे एकत्र करतोय, माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते, आपली सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असते. मग त्याच्यामुळे कंपल्सरी सगळ्यांचे व्हिडिओ ऑन हवेत. ठीक आहे. जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये असतील किंवा घरात लहान मुलं असेल तर नो प्रॉब्लेम. बऱ्याच जणांचे व्हिडिओ ऑफ आहेत. संगीता मॅम, सुकेशिनी, रेखा मॅम, रोशन सर. मी आता नावं नाही घेते सगळ्यांची. हर्षदा मॅम, अस्मिता, दिलीप पवार सर, दीपक काळे सर. व्हिडिओ ऑन करायचे. ठीक आहे. सगळ्यांनी हात रब करायचे, शांत बसायचे एका जागी. ओके. आता हा कप शेप मध्ये हात करायचे असे, समोरासमोर आपल्या छातीजवळ घ्यायचे, समोर आपल्या कप शेप मध्ये. ठीक आहे. आणि आता जवळ दूर करायचे, हळूहळू हळूहळू हळू. आणि फील करायची ती एनर्जी. कसं वाटतंय तुम्हाला? दोन्ही हातांमध्ये काय फील होतंय, काय सेन्सेशन होत आहेत, ते सगळं मी तुम्हाला विचारणार आहे प्रत्येकाला. ऑब्झर्वेशन करायचंय, फील करायची एनर्जी. येस. आता काय करायचंय? आता त्याचा एक बॉल क्रिएट करायचा आपल्याला. हळूहळू गोलाकार आकारामध्ये फिरवायचंय ते सर्कलमध्ये. आताही फील करायचंय. एक व्हाईट कलरचा बॉल आपल्याला तिथे तयार करायचा आहे. ओके. फील करायचंय. आता सगळ्यांनी इकडे बघायचंय. आता एका हाताने फक्त केलं तरी चालेल. ओके. हा हात आहे ना, तो इथे टिप्सवर, बोटांच्या टिप्सवर, बोटांच्या इथे टोकाला न्या, तळ हातावर न्या. तुम्ही ते मनगटावर सुद्धा नेऊ शकताय. फील करायची ती एनर्जी, जाणवेल तुम्हाला. आणि थोडंसं स्पेस ठेवायचंय, गॅप ठेवायचंय, थोडं अंतर ठेवायचंय. टच करायचं नाही आहेत हात एकमेकांना. अंतर ठेवायचं, तेव्हा तुम्हाला ती एनर्जी फील होईल. ओके. हळूहळू हळू तो बॉल क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतर कुठेही तुम्ही मूव्ह करा, तुमच्या हातावरती, मनगटावरती, इकडे पाठीमागे. ठीक आहे. तुम्हाला तिथे एनर्जी जाणवेल. आता ही काय आहे? ही एनर्जी आहे, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे रेकीची. आता ह्या एनर्जीवरतीच आपल्याला काम करायचंय. आता मला सगळ्यांनी सांगायचं, मी अनम्यूट करते सगळ्यांना, काय काय फील झालं ते सांगायचंय. नमस्कार मॅडम. येस. कोण आहे? हा बोला. शंकर वाघमोडे.
हा बोला वाघमोडे सर. आ, जो आपण हात ज्यावेळी त्याचे घर्षण करून बाजूला घेतला आणि त्यानंतर आपण जवळ यायला लागलो, त्यामध्ये हम्म, अशी हम्म. कूल अटमॉस्फिअर म्हणजे थंडावा निर्माण होतो. असं म्हणजे आपल्याला आतमध्ये ती एनर्जी तिथे काहीतरी आहे असं जाणीव होते त्याची. म्हणजे तो येस. गारवा जो आहे ना, तो ते जवळ आल्यानंतर होतं पुन्हा, आणि त्या एरियात आलं की थोडस कूल वाटतं तिथं त्या परिसरामध्ये जवळ आल्यानंतर असं जवळ ओके, आलं असं खूप ते भारी एक्सपिरियन्स आहे ती सर. हा. जाणवते ते फिलिंग. ओके. इलेक्ट्रिक वेव्ह. ओके. खूप छान एक्सपिरियन्स आहे सर. ओके, हीच एनर्जी आपल्याला फील करायची आहे. आपण आता ती ऍक्टिव्हेट कोण आहे? प्रियांका मॅम. मॅम प्लीज परत सांगता का? जस्ट काही सेकंड्स मध्ये आपण सांगूयात. प्रियांका मॅम आहात का तुम्ही? फर्स्ट ऑफ ऑल हात रब करायचे, कप शेप मध्ये करायचे आणि जवळ दूर करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आपल्या हातामध्ये, निरीक्षण करायचे, ऑब्झर्व करायचे की काय फील होतंय तुम्हाला तिथे हातांमध्ये. की प्रत्येकाला वेगवेगळे सेन्सेशन जाणवतील. आता कोण होतं फील नाही झालं म्हटलं? काही प्रॉब्लेम नाहीये मॅडम, फर्स्ट टाइम करताय, सगळ्यांनाच फील होत आहे असंही नाहीये. फर्स्ट टाइम प्रॅक्टिसने होत जाईल. आणि काय फील नाही झालं तरी ती एनर्जी तिथे आहे, तिचं ती काम करत असते. ठीक आहे. आता काही जणांना खूप छान अनुभव आलेले आहेत. म्हणजे काइंड ऑफ मॅग्नेटिक फील कसं असं वाटतंय. येस, खूपच मस्त मॅम, छान. हं. मग काय होतं की प्रत्येकाला ही वेगवेगळी एनर्जी जाणवते. काहींना तिथे थंड हवा वाटेल, काहींना गरम सेन्सेशन जाणवतील, काहींना असं मुंग्या आल्यासारखं किंवा एक मॅग्नेटिक फील्ड जाणवतं आपल्याला. तर ती काय आहे? ती ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, ती एनर्जी आहे. आणि त्या एनर्जीवरतीच आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे. आपण ती आता ऍक्टिव्हेट कशी करायची, बॅलन्स कशी करायची, ते सगळं या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत. ओके. आता फर्स्ट आपण बघणार आहे की रेकी शिकण्याची गरज काय. काल आपण बघितलं की रेकीमुळे कुठले कुठले फायदे होतात, ती एनर्जी वर्क कशी करते. आपण प्रॅक्टिकल सुद्धा रोज आपण करणारच आहोत. मग रेकी शिकण्याची गरज काय? तर जसं आपण पाहतो की आजकाल धावपळीचं आयुष्य झालेलं आहे सगळ्यांचंच. खूप पळापळ असते. ओके. ऑफिस, घर, लेडीज लोकांना तर खूपच मेहनत करावी लागते. मग काय होतं की आजकाल या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला काही ना काहीतरी छोटे मोठे असे प्रॉब्लेम असतातच. आता इथे बसलेले सगळेजण माझ्या समोर आहेत. तर मला कोणी सांगेल, असं कोणी म्हणेल का मॅडम आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये? असं होतं का? नाही ना. प्रत्येकाला छोटे मोठे कुठले ना तरी प्रॉब्लेम असतातच. मग हे कोणकोणते प्रॉब्लेम प्रत्येकाच्या समस्या आयुष्यात आहे होय. असतात? हा, वेगवेगळ्या समस्या असतात. मग हे कोणकोणते प्रॉब्लेम असतात? तर हेल्थ इश्यूज असतात आपल्याला. त्याच्यानंतर मेंटल इश्यूज आपल्याला बघायला मिळतात समाजामध्ये. त्याच्यानंतर डिप्रेशन आहे. डिप्रेशन मधून पुन्हा आत्महत्येचे विचार येणं. त्याच्यानंतर फिनान्शियल प्रॉब्लेम्स असतात. जसं की पैशाची आवक कमी झालेली असते, कोणाला जॉब मिळत नाही. मनासारखा जॉब मिळाला तर तुम्हाला पेमेंट सॅलरी मिळत नाही मनासारखी. पैसा कुठेतरी अडकलाय किंवा बिझनेसमध्ये लॉस झालाय, बिझनेसमध्ये स्टक झालेला असतो. त्याच्यानंतर रिलेशनशिपमध्ये अनेक प्रॉब्लेम असतात. आपण बघतो की रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा आजकाल दुरावा, ताणतणाव, गैरसमज निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. याच्या पलीकडे अजून खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. करिअरमध्ये मुलांना शिक्षणात अडचणी येतात. तर असे सगळे प्रॉब्लेम्स असतात ना, ते आपण रेकीच्या मदतीने दूर करू शकतो. आणि म्हणून रेकी शिकणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या प्रॉब्लेम सोबत तुमचे हेल्थ प्रॉब्लेम, रिलेशनशिप प्रॉब्लेम, तुमचे मनी ब्लॉकेजेस असतील, त्याच्यानंतर तुमचे भावनिक इश्यूज असतील, भावनिक अडथळे, मानसिक ताणतणाव. नोट करून घेताय? हा, छान. वाघमोडे सर अगदी हो. मस्तपैकी नोट करून घेतात आहे. सिन्सिअर आहेत. ओके. आणि ते मानसिक ताणतणाव, भावनिक अडथळे असतात. त्याच्यानंतर आपल्याला आध्यात्मिक लेवलला अडथळे येतात, आध्यात्मिक अडचणी येतात, बौद्धिक प्रॉब्लेम असतात. असे वेगवेगळ्या लेवलवरती रेकी काम करते आणि त्याच्यातून आपण हील करतो. आपण स्वतःही हील होऊ शकतो आणि आपल्या जवळच्या लोकांना, समाजाला सुद्धा आपण हील करू शकतो. आणि या कारणामुळे रेकी शिकणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघितलं की आपण एक छोटंसं उदाहरण देते की हीलिंग हे काय? ही निसर्गाने आपल्याला दिलेली एक दैवी देणगी आहे. काल आपण बघितलं की रेकी काय आहे? रेकी एनर्जी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा आहे. आणि निसर्गताच आपल्यामध्ये ती आहे. छोटंसं उदाहरण देते की लहान मुलं आपण बघतो की पडतात, धडपडतात खेळताना. आणि 1-2 दिवसांमध्ये त्यांना खरचटलं असेल किंवा जखम असेल तर काय होतं बरं? 1-2 दिवसात ती जखम बरी होते. कशी? की आधी खपली धरते, त्याच्यानंतर ती पकडून जाते. तिथे नवीन स्किन येते ना, नवीन त्वचा येते. बरोबर. भाजलं असेल, खरचटलं असेल काही. मग हे कसं होतं बरं?
कारण आपल्या बॉडीमध्ये निसर्गाने आपल्याला ही देवी देणगी दिली आहे. आपल्या बॉडीमध्ये नॅचरली जन्मताच ही हिलिंगची पॉवर आहे. मग विचार करा की आपल्याला ते नॉलेज नसताना आपोआप आपली बॉडी हील होते. मग जरा विचार करा की आपण इंटेन्शनली जाणीवपूर्वक जर रेकीचा वापर केला, ही हिलिंग पॉवर आपल्यामध्ये आहेच ऑलरेडी. मग जाणीवपूर्वक आपण ती वाढवली, इंटेन्शनली सबकॉन्शियसली ती वाढवली, तर त्याचे किती छान उपयोग, आपल्याला किती चांगले फायदे मिळतील ना, हो की नाही? मग आपण तेच शिकणार आहोत. ठीक, ओके. मला एक आता आठवलं, सुभाष कुलकर्णी सर आहेत ना, मला एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती सर. कुलकर्णी सर, मला तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. मला काल खूप आवडलं. जसं मी काल फर्स्ट डे होता आपला आणि मी 10 मिनिट आधी जॉईन झालेले, तर तेव्हापासून सर होते. अगदी 10 मिनिट आधी एवढ्या पेशन्सनी ते थांबले होते. म्हणजे आपण तरुणांना म्हणतो ना, की आपल्यालाही लाजवेल एवढी एनर्जी त्यांच्याकडे. मला बघून खूप छान वाटलं सर तुमच्याकडे. खूप एनर्जेटिक आहात तुम्ही. तर मला खूप छान वाटलं त्यांची जी एनर्जी आहे ही बघून, की तरुणांना सुद्धा लाजवेल. आणि या वयामध्ये जी शिकण्याची आपण म्हणतो ना उर्मी आहे आणि शिकण्याची जी त्यांची तयारी आहे, एवढ्या पेशन्सनी ते थांबले होते, पूर्ण सेशन त्यांनी अटेंड केलं, तर खूप छान वाटलं मला. तर सगळ्यांनी क्लॅप करायचं त्यांच्यासाठी. ओके, टाळ्या वाजवायच्या सरांसाठी. खूपच मस्त सर. आणि तुमच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. सो मच सर. हा बोला सर. धन्यवाद मॅम. हा हा, खूप छान वाटलं सर. मस्त, एकदम भारी. ह्याच एनर्जीनी काम करा, ह्याच एनर्जीनी राहा. ओके सर, ठीक आहे. आपण नेक्स्ट पुढे जाऊया. तर आपण काय बघितलं, जन्मताच ही हिलिंग पॉवर आपल्याकडे आहे. मग ती वाढवायची कशी आपल्याला, रोज आपण छोटे छोटे प्रॅक्टिकल हे करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आता आपण बघणार आहे, आपला 5 दिवसांचा सेशन आहे. ठीक आहे. 5 दिवसांच्या सेशन मध्ये लास्टच्या दिवशी 6व्या दिवशी आपण काही शक्तिपात घेणार आहोत. शक्तिपात म्हणजेच त्याला दीक्षा असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला अट्युनमेंट असं म्हणतात. शक्तिपात म्हणजे काय, तर आपली ही 7 चक्र आहेत शरीरातली. आपली शरीरामध्ये 7 चक्र आहेत आणि ती अदृश्य अशा स्वरूपात आहेत. ओके, ती डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत, आपल्याला एनर्जी फील होते. मग या 7 चक्रांचं काम काय आहे, की आपल्या शरीराचे जे अवयव आहेत त्यांना कंट्रोल करण्याचं, ते अवयव सगळं बॅलन्स करण्याचं काम कोण करतात, ही 7 चक्र करतात. मग शक्तिपात मध्ये काय होतं, की गुरुकडून जेव्हा दीक्षा दिली जाते, तुम्हाला शक्तिपात मिळतो, तेव्हा आपल्या शरीरातली ही 7 चक्र त्या ब्रह्मांडातल्या ऊर्जेशी कनेक्ट केली जातात आणि अशा पद्धतीने रेकीचं हिलिंग दिलं जातं. आणि जेव्हा दीक्षा मिळते, तुम्हाला शक्तिपात मिळतो, त्यावेळेला ही विद्या तुम्हाला ग्रहण करता येते. ठीक आहे. त्यामुळे शक्तिपात सगळ्यांनी हे 5 दिवस तर अटेंड करायचे. ओके, विश्वासाने श्रद्धेने हे 5 दिवस अटेंड करायचे. रेकी ऊर्जा काय आहे, ती कशी काम करते, ती ऍक्टिव्हेट करायला शिकायचंय. आणि 6व्या दिवशी तुम्हाला शक्तिपात सगळ्यांना मिळणार आहे. आता थोडक्यात सांगते की शक्तिपाताचे रिझल्ट काय असतात. आता ही आपली रेकी लेवल 1 आहे. लेवल 1च्या अट्युनमेंट नंतर ही लेवल 1 मध्ये ही रेकीची एनर्जी आहे ती 10% काम करते. याच्यामध्ये तुमच्या मनाचं, तुमच्या शरीराचं शुद्धीकरण केलं जातं. ठीक आहे. आता रेकी लेवल 2 मध्ये आल्यानंतर ही रेकीची एनर्जी 50% काम करते. ओके, याच्यामध्ये तुम्ही स्वतःलाही हिलिंग देऊ शकता आणि डिस्टन्स हिलिंग सुद्धा करू शकता. डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय, तर थोडक्यात एखादी व्यक्ती तुम्ही इथे समोर बसून हील करताय आणि ती व्यक्ती समोरची आहे ती आउट ऑफ सिटी, आउट ऑफ कंट्री, परदेशामध्ये आहे, दूर ठिकाणी आहे, तर इथे बसल्या जागेहून तुम्ही त्यांना दूरस्थ रेकी देऊ शकताय, रेकीचं हिलिंग देऊ शकताय. त्याला डिस्टन्स हिलिंग म्हणतात. मग रेकी लेवल 2 मध्ये आल्यानंतर ही एनर्जी 50% काम करते आणि डिस्टन्स हिलिंग तुम्ही इतरांना देऊ शकता. त्याबरोबर अनेक त्याचे फायदे ते सुद्धा तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर लेवल 3 आणि 4 मध्ये आल्यानंतर ही रेकीची ऊर्जा ही 100% काम करते. तुम्ही रेकीचे एक चॅनल होता, रेकीचं एक माध्यम होता आणि ही एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण त्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणावरती एनर्जी फ्लो होत असते. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. रेकी ही कशी वापरायची. ओके, रेकी ही फक्त चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींसाठीच वापर करायचा आहे. महत्वाच्या गोष्टी नोट करून घ्या. रेकीचा वापर हा फक्त चांगल्या आणि सकारात्मक कामांसाठीच करायचा आहे. चुकीच्या कामांसाठी रेकी काम करत नाही. विवो मॅम, मी आता जॉईन झाले. ओके मॅम, आजचा व्हिडिओ अपलोड होईल, तो बघून घ्या. तर इथून कंटिन्यू करा. ठीक आहे. तर चुकीच्या गोष्टींसाठी रेकी काम करत नाही. रेकी फक्त प्युअर इंटेन्शन याच्यावरतीच काम करते आणि रेकीचा वापर फक्त आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी, त्यांच्या चांगल्यासाठीच करायचा आहे. ठीक आहे. आता मला काही जणांनी आधी विचारलं होतं
की मॅडम रेकी म्हणजे काही ब्लॅक मॅजिक वगैरे असतं का किंवा तंत्र मंत्र विद्या असं काही याच्यामध्ये आहे का? तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. याच्यात काही ब्लॅक मॅजिक वगैरे नसतं आणि तंत्र मंत्र वगैरे अजिबात काही नसते. ओके, रेकी ही प्युअर सात्विक एनर्जी आहे, ती व्हाईट एनर्जी आहे, प्युअर एनर्जी आहे. याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक वगैरे काही नाही. ते एक मिथ आहे, गैरसमज आहे. ज्यांना यातलं काही नॉलेज नाही असं कोणीतरी ते पसरवलेले असतात गैरसमज. ओके, तर असं काही नाहीये. आणि उलट काय होतं माहितीये, याचा आणखी एक चांगला फायदा सांगते की रेकीमुळे उलट काय होतं की समजा ब्लॅक मॅजिक तुमच्यावर झालेलं असेल किंवा निगेटिव्ह एनर्जीज असतील तुमच्या आसपास, तर त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं? रेकी करते. उलट तुम्हाला प्रोटेक्शन मिळतंय. ओके, हे सिक्रेट असं कोणी सांगत नाही. आणि बरेच वेळेला असं होतं की जे महत्वाच्या गोष्टी असतात ना, त्या आपल्याकडे लपवल्या जातात, सांगत नाहीत किंवा त्याला दुसऱ्या एखाद्या गोष्टीचा मुलामा दिला जातो. एक ब्लॅक मॅजिक काही नाही, तंत्रमंत्र काही नाही, प्युअर सात्विक एनर्जी आहे, चांगली एनर्जी आहे. तुम्ही व्हाईट मॅजिक म्हणू शकता वाटलं तर ह्याला. ठीक आहे, उलट तुमचा सगळ्या निगेटिव्ह एनर्जी, सगळ्या नकारात्मक शक्ती बाधांपासून संरक्षण करते ही एनर्जी. आणि म्हणून ही फक्त चांगल्यासाठीच वापर करायचा, याचा स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी वापर करायचा, हा रूल आहे. ओके, प्युअर इंटेन्शन असेल ना तर 1001% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत. आणि जर तुम्ही कोणाचं वाईट करायला गेला किंवा विचार जरी केला तर काय होतं, उलट पहिल्यांदा तुमचंच वाईट होईल. का माहितीये? कारण युनिव्हर्सल लॉ काय आहे की तुम्ही जे पेराल तेच उगवेल. त्यामुळे या गोष्टीचा वापर फक्त चांगल्या आणि गोष्टींसाठी करायचा आणि इतरांच्या भल्यासाठी करायचा. ठीक आहे, पुढे जाऊयात का आपण? जर कोणाला इथपर्यंत काही शंका असतील तर लगेच विचारायचं. शरयू मॅम म्हणतात सायकोलॉजीमध्ये असतं का मॅम रेकी? मॅडम सायकोलॉजीमध्ये तरी नाहीये, बट काय आहे की काही युनिव्हर्सिटीज आपल्या इंडियामध्ये अशा आहेत, राजस्थानमध्ये पण आहेत की तिथे रेकी हा विषय आहे ग्रॅज्युएशनला. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. आणि अलीकडे रिसेंटली काही युनिव्हर्सिटीजमध्ये हा विषय घेतलेला आहे. तर आज आपण पाहणार आहोत पुढे की 7 चक्रा. ओके, 7 चक्रा काय आहेत, 7 चक्रांचं महत्व काय? तर 7 चक्र काय आहेत की आपल्या जन्मापासून ते आपल्या सोबत असतात. 7 चक्राच जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ही 7 चक्र काय असतात, अगदी छोट्याशा कळीच्या स्वरूपात असतात, आपल्या सोबत असतात जन्मापासून. आपल्याला दिसत नाहीत पण फील होतात. आणि आपल्या जन्माच्या वेळेला ती लहान असतात कळीच्या आकारात, पण जसं आपलं शरीर मोठं होतं, आपण मोठे होतो, तसं ही चक्र सुद्धा काय होतात, मोठी मोठी व्हायला लागतात. आणि हळूहळू काय होतं की या चक्रांमध्ये जर बिघाड निर्माण झाला तर आपल्याला वेगवेगळे शारीरिक आजार होतात. ही चक्र जर इम्बॅलन्स झाली, बिघडली, तर आपल्याला वेगवेगळे शारीरिक आजार होतात. आपल्या आयुष्यात वेगवेगळे ब्लॉकेजेस येतात. ब्लॉकेजेस कुठले? तर आधी आपण बोलल्यासारखं की हेल्थ रिलेटेड असतात प्रॉब्लेम, मेंटल इश्यूज असतात, मनी प्रॉब्लेम येतात, रिलेशनशिप प्रॉब्लेम. आता हळूहळू आपण वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे पुढे. मग तुम्हाला आपोआपच समजत जाईल की बाबा माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आहेत, हे ब्लॉकेजेस आहेत, ते कशामुळे आहेत आणि माझं कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे, कुठलं चक्र ऍक्टिव्ह आहे, ते तुम्हाला आपोआपच समजेल. आता तुम्ही बघितलं असेल ना की काही जणांमध्ये ही चक्र ना बऱ्यापैकी ऍक्टिव्हेट असतात. तुम्ही बघितलं कधी की काही लोकांना काही सगळ्या गोष्टी इझिली मिळतात, त्यांना काही कष्ट करावे लागत नाही, सगळ्या गोष्टी ना आयुष्यात त्यांना इझिली मिळत जातात. या उलट तुम्ही बघितलं असेल की काही लोक खूप रात्रंदिवस कष्ट करतात, मेहनत करतात, पण त्यांना हवं तसं फळ मिळत नाही, हवे तसे रिझल्ट येत नाहीत. का बरं? कारण त्यांचे हे 7 चक्र कुठेतरी ब्लॉक झालेले असतात, त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण झालेले असतात. मग त्यामुळे आपल्याला हे 7 चक्र चार्ज करणं, डेली बेसिसवर ते ऍक्टिव्ह करणं, त्यांना बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. आता ही 7 चक्रांची एनर्जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये जास्त होऊन पण चालत नाही आणि कमी होऊन सुद्धा चालत नाही, ती बॅलन्स लागते. ती जास्त झाले तरी पण गडबड होते आणि ती एनर्जी कमी झाली तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतो. आणि म्हणूनच ते चार्ज करणं किंवा बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं. बाय वन ही चक्र बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीन शेअर करते, एक इमेज ग्रुपवरती मी इमेज टाकली होती, सगळ्यांनी पाहून घेतली ना. सगळ्या चक्रांचे कलर्स, त्यांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवायची, कारण आपल्याला लास्टला चक्र ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन घ्यायचंय. आता मी स्क्रीन शेअर करते आणि तुम्हाला काही इमेजेस दाखवते आणि महत्वाच्या गोष्टी प्लीज नोट करून घ्या, इम्पॉर्टंट आहेत त्या. ओके, चक्र कसे होतात की खालून काउंट करायचं नेहमी. हे फर्स्ट चक्र कोणतं आहे आपलं की मूलाधार चक्र, हा बेस आहे, बेसिक चक्र, म्हणजे खालून चक्र सुरू होतात नेहमी. ठीक आहे, हे पहिलं चक्र आहे मूलाधार, जे याचं स्थान कुठे लोकेशन दाखवते. आपल्या बॉडीवरती सगळ्यांनी बघायचंय, आपल्या खाली बेसला आहे ते मूलाधार चक्र आहे, माकड हाडाजवळ. ठीक आहे, आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली मूलाधार चक्राचा रंग कोणता आहे? रेड कलर.
नाभीच्या 4 बोट खाली कोणतं चक्र आहे? स्वादिष्ठान चक्र. त्याचा कलर आहे ऑरेंज कलर आहे. ठीक आहे, त्यालाच सॅक्रल चक्र असेही म्हणतात. त्याच्यानंतर नाभीच्या 4 बोट वरती कोणतं चक्र आहे? मणिपूर चक्र. त्याला इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस चक्र असं म्हणतात. त्याच्यानंतर येतं आपलं हार्ट चक्र. मणिपूर चक्राचा कलर आहे येलो. त्याच्यानंतर हार्ट चक्राचा रंग आहे ग्रीन कलर. हा करणार आहे मॅम, मी दाखवते, लोकेशन तुम्हाला दाखवते आधी कुठे कुठे आहेत ते. हार्ट चक्राचा कलर आहे ग्रीन कलर. त्याच्यानंतर आपलं विशुद्धी चक्र येतं, ज्याचं स्थान आहे घशामध्ये. त्याचा कलर आहे स्काय ब्ल्यू आणि याला थ्रोट चक्र असं इंग्लिशमध्ये म्हणतात. देन आपल्या दोन्ही भुयांच्या मध्ये आहे आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र, आणि त्याचा कलर आहे डार्क ब्ल्यू, गडद निळा. आणि सगळ्यात वरती जे चक्र आहे, जिथे लहान मुलांची टाळू असते ना, तिथे ते कोणतं चक्र आहे? सहस्त्रार चक्र. त्यालाच आपण क्राऊन चक्र असं म्हणतो. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल हे आपलं मूलाधार चक्र आहे, ज्याचं स्थान आहे आपल्या माकड हाडाजवळ, मणक्याजवळ. ठीक आहे, आता हे मूलाधार चक्र हे काय आहे? या चक्रातून एनर्जी येते, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी येते, आणि हे एनर्जीचं सेंटर आहे, एनर्जीचं केंद्र म्हणतात. हे रेड कलरचं आहे, सगळ्यांनी बघायचंय. आणि हे जर बॅलन्स असेल तर काय होतं की तुम्ही हेल्दी असता, लाईफमध्ये खूप छान बॅलन्सिंग असतं तुमच्या. पण हे चक्र जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं की तुमच्या जीवनात स्थिरता येत नाही, भीती, त्याच्यानंतर डिप्रेशन, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं माहितीये, सगळ्यांनी हे चक्र ऍक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे, कारण हे चक्र आहे पैशाशी रिलेटेड. महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय नोट करून घ्यायचा आहे. मूलाधार चक्र कशावर काम करतं? तुमच्या आयुष्यात जो फिनान्शियल फ्लो आहे ना, त्याच्याशी रिलेटेड हे चक्र आहे. मग ज्यांच्याकडे फिनान्शियल फ्लो खूप छान आहे, पैशाचा प्रवाह खूप छान आहे, त्यांचं हे चक्र बॅलन्स असतंय, खूप छान ऍक्टिव्ह असतं. पण ज्यांना पैशाच्या अडचणी आहेत, पैशाचा अभाव आहे ज्यांच्या आयुष्यात, तर हे चक्र कुठेतरी बिघडलेलं आहे, इम्बॅलन्स आहे असं समजायचं. मग त्यामुळे ह्या चक्रावरती काम करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट वरती आहे येलो कलरचं, ऑरेंज कलरचं स्वादिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र असं म्हणतात. आता हे स्वादिष्ठान चक्र नाभीच्या 4 बोट खाली आहे. तुम्ही तुमच्या बॉडीवर सुद्धा ते पाहू शकताय. कुठे? नाभीच्या 4 बोट खाली. आता हे चक्र बॅलन्स असेल तर काय होतं की इमोशन्स चांगले असतात, भरपूर कॉन्फिडन्स असतो आणि क्रिएटिव्ह लोक असतात अशी. मग हे चक्र जर इम्बॅलन्स झालं, स्वादिष्ठान चक्र, तर काय होतं? तर अस्थिरता येते लाईफमध्ये. आणि विशेषतः ना, स्पेशली लेडीजने नोट करून घ्यायचंय की लेडीजना जे प्रॉब्लेम्स असतात ना, गर्भाशयाचे आजार असतात, पिशवीचे आजार असतात, त्याच्यानंतर कन्सिव्हिंग मध्ये, गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम येतात, लेट प्रेग्नेन्सी होते, त्याच्यानंतर पीसीओडी, पोटाचे आजार, मूत्रदोष, हे सगळ्यासाठी कारणीभूत कोणतं हे आहे? हे स्वादिष्ठान चक्र आहे. ठीक आहे, मग त्यामुळे विशेषतः लेडीजनी याचं मेडिटेशन करणं खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. हे ऍक्टिव्हेट बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे येलो कलरचं आहे, नाभीच्या 4 बोटावरती बघायचंय. येलो कलरचं आहे मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सस, येलो कलरचं आहे. आणि हे चक्र बॅलन्स असेल तर काय होतं की तुमच्या आयुष्यात खूप छान कॉन्फिडन्स असतो, तुमचे गोल्स तुम्ही डिसाईड करता, आणि तुमची जी स्वप्न असतात, गोल्स असतात, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. अशी लोक हार्डवर्क करतात आणि समोरच्याचा आदर करतात, त्यांना लिडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये असते, त्यांना इतरांना, लोकांना लीड करायला, प्रतिनिधित्व करायला आवडतं. आता हेच जर स्वादिष्ठान चक्र, हेच जर मणिपूर चक्र इम्बॅलन्स असेल तर काय होतं की आयुष्यात स्थिरता नसते, तुम्हाला पोटाचे आजार होतात. ज्यांना कोणाचे पोटाचे आजार असतील तर बघायचं, हे चक्र आपलं इम्बॅलन्स असणार आहे. स्किनचे प्रॉब्लेम येतात, इन्फेक्शन होतं, आणि म्हणून हे चक्र बॅलन्स करायचं आहे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर हे आहे हार्ट चक्र. हे ग्रीन कलरचं आहे आणि याला सेंटर ऑफ लव्ह असं सुद्धा म्हणतात. आणि बॅलन्स, भावना, हे जर बॅलन्स असेल तर काय होतं की हे रिलेशनशिप दाखवतं हे चक्र, आणि भावना, प्रेम यांचं केंद्र आहे, प्रेमाचं केंद्र आहे, नातेसंबंधांना कंट्रोल करतं हे. ठीक आहे, आणि ज्यांचं हे चक्र बॅलन्स असतं त्यांचा लोकसंग्रह खूप छान असतो, त्यांचे इतरांशी खूप छान सलोख्याचे, प्रेमाचे संबंध असतात. ठीक आहे, देन आपण पुढे जाऊया वरती. हे आहे विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र, आपल्या गळ्यामध्ये त्याचं स्थान आहे, त्याचा कलर आहे स्काय ब्ल्यू.
आता विशुद्धी चक्र हे जर बॅलन्स असेल तर काय होतं, अशा लोकांचं कम्युनिकेशन खूप छान असतं. तुम्ही पॉलिटिक्स मधले लोक बघितले असतील, राजकारणी वगैरे. ओके, अशा लोकांचं कम्युनिकेशन छान असतं, इतर लोकांशी बोलायला त्यांना आवडतं आणि लोक त्यांच्या बोलण्याच्या प्रेमात पडतात. त्यांचं बोलणं खूप छान असतं. आणि हे जर चक्र, विशुद्धी चक्र जे आपल्या घशामध्ये आहे गळ्यात, ते जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं, तर अशा व्यक्ती अबोल असतात, कमी बोलतात फार, त्यांच्या भावना ते नीट समोरच्याला व्यक्त करू शकत नाही. आणि त्यांना कोणते आजार होतात बरं, कोण सांगू शकेल का? हे थ्रोट चक्र जर बिघडलेलं असेल, इम्बॅलन्स असेल, तर आपल्याला घशा संबंधित आजार निर्माण होतात, जसं की थायरॉइड आहे, घशा संबंधित आजार, त्याच्यानंतर वात, पित्त हे प्रॉब्लेम येतात. मग त्यामुळे ज्यांचं हे ब्लॉक आहे, जे लोक कमी बोलतात किंवा त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही, तर त्यांनी काय करायचंय, अशी एक तरी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये हवी आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी तिथे शेअर करू शकता, व्यक्त व्हायचे, बोलायचे, साठवून ठेवायचे नाहीत इमोशन. त्याच्यामुळे काल आपण शिकलोय की कोणकोणते आजार होतात आपल्याला. ठीक आहे. आणि नसेल कोणी बोलायला तर एक सोपी आयडिया सांगते की एक डायरी करा, त्याच्यामध्ये लिहून काढा रोज. एवढंच आहे, तुमची पर्सनल डायरी असायला हवी आणि कोणी दुसरं वाचणार नाही याची काळजी घ्या. देन वरती जाऊयात आपण, दोन्ही भुयांच्या मध्ये आहे, थर्ड आहे आपलं आज्ञाचक्र म्हणतात, त्याचा कलर आहे गडद निळा. ओके, आणि हे दिव्य शक्तींचं केंद्र आहे. आणि याच्यामुळे काय होतं की आध्यात्मिक जागरूकता येते. जी लोक खूप स्पिरिच्युअल असतात ना, त्यांचं हे आज्ञाचक्र खूप ऍक्टिव्ह असते. मग हे जर बॅलन्स असेल तर काय होतं, त्यांची इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते आणि खूप छान डिसिजन घेतात, ते स्वतःच्या मनाने निर्णय घेतात आणि त्यांच्या इंट्युशनवर त्यांचा खूप विश्वास असतोय. आणि भविष्यात होणाऱ्या घटना त्यांना आधीच दिसतात. बरेच जणांना तुम्ही पाहिलं असेल बोलताना की त्यांना एवढी इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग असते की स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत जे काही चांगलं वाईट होणार आहे त्याचा अंदाज, किंवा आपण म्हणतो स्वप्न किंवा दृष्टांताच्या माध्यमातून त्यांना आधीच त्याची चाहूल लागते. हे जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं, तर वास्तवापासून दूर जाते व्यक्ती. खरं काय, खोटं काय हे जाणून न घेता काल्पनिक जगतात, म्हणजे इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये अशी लोक राहतात. मग इम्बॅलन्स असल्यामुळे त्यांना काय होतं की मायग्रेनचा त्रास होतो, सायनसचा त्रास होतो. ओके, ताणतणाव, राग, चिडचिडेपणा वाढतो. ठीक आहे. त्यामुळे ज्या लोकांना हे असे समस्या असतील ना, त्यांनी हे चक्र बॅलन्स करायचंय. आता सगळ्यात वरती जे आहे आपल्या डोक्याच्या वरच्या भागात, जिथे टाळू असते तिथे, तर तिथे आहे सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्र हे डोक्याच्या सगळ्यात वरती मध्यभागी असते. त्याचा कलर आहे पर्पल, जांभळ्या कलरचं असतं. आणि हे चक्र बॅलन्स असेल तर आध्यात्मिक प्रगती होते, क्लॅरिटी असते अशा लोकांना की मला आयुष्यात नक्की काय करायचंय. ओके, काय करायचं, काही नाही करायचं, आणि योग्य डिसिजन ते घेतात. पण हे चक्र जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं की आध्यात्मिक प्रगती होत नाही. अशा लोकांना ताणतणाव, चिंता, त्याच्यानंतर झोप न येणं, टेन्शन असे प्रॉब्लेम्स येतात. त्यांचे गोल्स ठरलेले नसतात, ती लोक भरकटतात कुठेतरी आणि त्यांना नेहमी प्रॉब्लेम येतात. आणि अशा व्यक्ती डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतात. ओके, तर या सगळ्या कारणांमुळे आपल्याला ही चक्र बॅलन्स करायची आहेत. तर तुम्हाला आता प्रत्येकाला समजलं असेल की आपल्या बॉडीमध्ये कुठला प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या आयुष्यात कुठले ब्लॉकेजेस आहेत, कुठले प्रॉब्लेम आहेत आणि ते कशामुळे येतात आहे. समजलं असेल ना? वाटतंय ना की हा प्रॉब्लेम माझा या चक्राशी रिलेटेड आहे, माझ्या आयुष्यात या कमतरतात हे प्रॉब्लेम आहेत, तर त्या ठराविक चक्रांवर आपल्याला फोकस करायचंय, ते चक्र ऍक्टिव्ह आणि बॅलन्स करायचंय डेली. ठीक आहे, आपण थोड्या वेळात एक मेडिटेशन घेणार आहोत. पण आता एक छोटीशी टिप सांगते तुम्हाला की हळूहळू त्यांनी तुमचे चक्र बॅलन्स होतील. अगदी साधी टिप आहे. तुम्ही काय करायचंय की रोजच्या तुमच्या दैनंदिन आयुष्यात काय करायचंय की तुमचे जे चक्र इम्बॅलन्स असतील तर त्या चक्राशी रिलेटेड जो कलर आहे ना, त्या कलरच्या पालेभाज्या किंवा फळं हे नेहमी खाण्यात ठेवायचे. डेली जर हे तुम्ही करत गेलात ना तर खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर त्या कलरचे कपडे वापरायचे. अगदी साध्या साध्या टिप आहेत, पण त्यांनी खूप मोठा फायदा होतो बरं का. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं का मला सांगायचंय? हार्ट चक्राचं नेम अनाहत चक्र आहे मराठीमध्ये मॅम. हा 7 चक्रांवरती हे मेडिटेशन आहे. आपण चक्र आता ऍक्टिव्हेट करून घेणार आहोत. आता आपला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू तो सोडायचा आहे. हळूहळू श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. व्हिडिओ सगळ्यांनी ऑन करायचा आहे. एनर्जी पास होत असते सगळ्यांना, त्याचा तुम्हालाच फायदा आहे.
डोळे बंद करायचे आहेत, श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आता आपल्या श्वासांचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे. प्रत्येक श्वासाबरोबर फोकस वाढवायचा आहे. विचारांना काही वेळ दूर लोटायचे आहे. कोणतेही विचार मनामध्ये आणायचे नाहीयेत. पूर्ण शांत व्हायचंय, रिलॅक्स व्हायचंय. आता तुम्ही कल्पना करा, तुमच्या इमॅजिनेशननी तुमच्या भोवती एक एनर्जी सर्कल म्हणजे एक एनर्जीचं एक वर्तुळ तुमच्या भोवती तयार करायचं आहे. कल्पना करा की तुमच्या सभोवती एक एनर्जीचं पांढऱ्या कलरचं, व्हाईट कलरचं एक वर्तुळ आहे तुमच्या सभोवती. हे एनर्जी सर्कल किंवा हे व्हाईट कलरचं जे वर्तुळ आहे ते तुम्हाला फोकस वाढवण्यासाठी मदत करेल. आता मी 10 ते 1 काउंट करेन. जेव्हा मी 1 पर्यंत येणार तेव्हा तुमचा फोकस हा जास्त क्लिअर असणार आहे. 1 पर्यंत पोहोचल्यावर तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्याकडे असेल, माझ्या आवाजाकडे असेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमचं पूर्ण लक्ष फक्त आता माझ्या आवाजावर असू देत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्य करत असतात. त्यातील 7 चक्रांची आज आपण ओळख करून घेत आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्रांकडे शरीराची ठराविक कार्य आहेत. आपल्या शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य ही चक्रांवर सोपवलेली आहेत. आपण या मेडिटेशन थ्रू ह्या चक्रांना आज बॅलन्स करणार आहोत, संतुलित करत आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यानंतर तुमच्या माकड हाडाजवळ शरीराचा जो भाग जमिनीला लागतो तिथे आहे मूलाधार चक्र आणि याचा रंग आहे लाल. तुम्हाला तिथे एक एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना इमॅजिन करायची आहे. कल्पना करायची आहे की मूलाधार चक्रामध्ये एक लाल कलरचं वर्तुळाकार एनर्जी तिथं फिरत आहे. तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी तिथे फिरताना नक्की जाणवेल. या मूलाधार चक्राला 4 पाकळ्या आहेत. तुमच्या बॉडीमध्ये आता काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके. मूलाधार चक्र रंग आहे लाल, त्याला 4 पाकळ्या आहेत आणि ते वर्तुळाकार फिरताना बघायचं आहे, कल्पना करायची आहे. तुमच्या माकड हाडाजवळ त्याचं स्थान आहे. ती एनर्जी फील करायची आहे, एनर्जी घ्यायची आहे. एक लाल कलरचं वर्तुळ मूलाधार चक्रामध्ये फिरताना बघायचं आहे, ऍक्टिव्हेट होताना बघायचं आहे. ती एनर्जी फील करायची आहे. आता तुमचं लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आणायचं आहे. हळूहळू वरती जायचं आहे. तुमच्या नाभीपासून 4 बोटे खाली असणाऱ्या त्या भागावर लक्ष केंद्रित करा. पोटाचा खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्ठान चक्र. नारंगी कलरचे चक्र आहे आणि याला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावर द्यायचं आहे. तिथे ऑरेंज कलरची, नारंगी कलरची एनर्जी आहे. ती वर्तुळात फिरताना तुम्हाला दिसत आहे. स्वादिष्ठान चक्र ऑरेंज कलरची एनर्जी आहे. वर्तुळाकार फिरताना, ऍक्टिव्हेट होताना इमॅजिन करायचंय, कल्पना करायचंय, फील करायची आहे. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावर केंद्रित करायचंय. नारंगी रंगाचं चक्र तिथं फिरत आहे. स्वादिष्ठान चक्र तुमचं चार्ज होत आहे, बॅलन्स होत आहे. एनर्जी फील करायची आहे. हळूहळू थोडं आणखी वरती जायचं आहे. नाभीपासून 4 बोटं वरती मणिपूर चक्र आहे. कलर आहे पिवळा.
येलो कलर, तिथे एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना तुम्हाला जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर लक्ष न देता तुमचं लक्ष फक्त मणिपूर चक्रावर असू देत. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि श्वास सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. मणिपूर चक्र कलर आहे पिवळा. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर असू देत. पिवळ्या कलरचं एक वर्तुळ तिथे फिरताना बघायचं आहे. चार्ज ऍक्टिव्हेट होताना बघायचं आहे. ती एनर्जी फील करायची आहे. एक पिवळ्या कलरचं वर्तुळ तुम्हाला तिथे फिरताना दिसत आहे. आता हळूहळू थोडं आणखी वरती जायचं आहे. आपल्या छातीच्या मधोमध हिरव्या कलरचे एक चक्र आहे. हिरव्या रंगाचे चक्र मनात आणायचे आहे. त्याचं नाव आहे अनाहत चक्र. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. 12 पाकळ्या असणारं हे हिरव्या कलरचं अनाहत चक्र हे वर्तुळाकारात फिरत आहे अशी कल्पना करायची आहे. इमॅजिन करायचं आहे. हे चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स झालेलं आहे. हिरव्या कलरचं एक चक्र वर्तुळाकारामध्ये तिथं फिरत आहे. ते चार्ज आणि बॅलन्स आहे. ती एनर्जी फील करायची आहे. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. हार्ट चक्र, प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला तिथं एनर्जी जाणवेल. आता हळूहळू थोडं वरती जायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या गळ्याजवळ न्यायचं आहे. आपल्या घशामध्ये विशुद्धी नावाचे चक्र आहे, ज्याचा रंग आहे आकाशी. या विशुद्धी चक्राला 16 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष घशावर केंद्रित करायचंय. आकाशी रंगाचे चक्र तिथे गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघायचंय. प्रत्येक श्वास घेताना आणि श्वास सोडताना तुम्हाला ह्या चक्राची एनर्जी जाणवेल. आकाशी कलरचं चक्र वर्तुळाकार फिरताना तुम्हाला जाणवेल तिथे. आता कल्पना करायची की तुमचं विशुद्धी चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स झालेलं आहे. आता हळूहळू आणखी थोडं वरती जायचं आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचं आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथं फोकस करायचा आहे. तिथे आहे तुमचं आज्ञाचक्र. या आज्ञाचक्राला 2 पाकळ्या आहेत. याचा रंग आहे गडद निळा. आता हे आज्ञाचक्र गडद निळ्या कलरचे एक चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. पेनाच्या शाईसारखा याचा कलर असतोय. श्वास घेताना आणि श्वास सोडताना तुम्हाला ती एनर्जी जाणवेल. डोळ्यांचे मसल्स हलताना जाणवतील. दोन्ही भुवयांच्या मध्ये एक गडद निळ्या कलरचं चक्र हे वर्तुळाकार फिरताना तुम्हाला फील होत आहे. ती एनर्जी तुम्हाला जाणवत आहे. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना या चक्राची एनर्जी तुम्हाला जाणवत आहे. हळूहळू आणखी वरती जायचंय. आता तुमचे संपूर्ण लक्ष डोक्यावर, जिथे लहान मुलांना टाळू असते त्या ठिकाणी न्यायचं आहे. त्याला सहस्त्रार चक्र म्हणतात. त्याला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्राचा रंग आहे जांभळा. सहस्त्रार चक्र, त्याचा रंग आहे जांभळा आणि 1000 पाकळ्या आहेत. आता जांभळ्या कलरचं 1000 पाकळ्यांचं पूर्ण उमललेलं फूल असं चक्र तुमच्या डोक्यावर फिरताना बघायचे. जांभळ्या रंगामध्ये 1000 पाकळ्यांचं उमललेलं फूल हे तुमच्या डोक्यावरती फिरताना बघायचं आहे. ह्या चक्रामधून आपल्याला एनर्जी मिळत आहे. फक्त लक्ष चक्रावर असू देत. ह्या सहस्त्रार चक्रामधून ब्रह्मांडाची एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण लक्ष तुमच्या सहस्त्रार चक्रावरती असू देत. तुमचं सहस्त्रार चक्र चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स झालेलं बघायचं आहे.
सहस्रार चक्र, ती एनर्जी फील करायची आहे तिथे डोक्यावरती. तुमच्या सगळ्या चक्रांवर ओळीने लक्ष केंद्रित करायचंय. मेडिटेशन करताना सुरुवातीला आपण पाठीच्या कण्यावर दिले लक्ष. आता त्याच पाठीच्या कण्यावर लक्ष द्यायचं आहे, पण त्या पॉइंटला ते चक्र तुम्हाला दिसले पाहिजे. खालून सुरुवात करायची आहे. सुरुवातीपासून पहा. तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल, मूलाधार चक्र. ते तिथं चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स होताना बघायचंय. ते चक्र वर्तुळाकारात फिरताना बघायचंय. आता पुन्हा वरती यायचंय. नारंगी रंगाचे स्वाधिष्ठान चक्र तिथे फिरताना बघायचंय. स्वाधिष्ठान चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स होत आहे. आता थोडं वरती यायचं आहे. पिवळ्या रंगाचे मणिपूर चक्र फिरताना बघायचे आहे, नाभीच्या 4 बोटं वरती. हे चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स होत आहे. आता हळूहळू आणि वरती यायचंय. तुमच्या हार्ट चक्रामध्ये हिरव्या रंगाचे अनाहत चक्र, ते तिथे फिरताना बघायचंय. तुमचं अनाहत चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स होत आहे. एनर्जी फील करायची आहे. आता हळूहळू वरती यायचंय. तुमच्या गळ्यामध्ये विशुद्धी चक्र, तिथे आकाशी कलरचं वर्तुळाकार चक्र, विशुद्धी चक्र फिरताना बघायचंय. तुमचं विशुद्धी चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स होत आहे. एनर्जी फील करायची आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचा फोकस आता वाढत आहे. फोकस आणखी वाढत आहे. आता आणखी वरती यायचंय. तुमचं थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र, गडद निळ्या कलरचं वर्तुळाकार एनर्जी तिथे फिरताना बघायची आहे. दोन्ही भुयांच्या मध्ये गडद निळ्या कलरची वर्तुळाकार एनर्जी फिरताना बघायची आहे. तुमचं थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स झालेलं आहे. एनर्जी फील करायची आहे. त्याच्यानंतर हळूहळू वरती जायचे आणखी. सहस्त्रार चक्र, डोक्याच्या सगळ्यात वरचा भाग, त्याचा रंग आहे जांभळा. 1000 पाकळ्यांचं सहस्त्रार चक्र, तिथे 1000 पाकळ्यांचं फूल उमललेलं बघायचंय. तुमचं सहस्त्रार चक्र वर्तुळाकार तिथे फिरताना बघायचंय. तुमचं सहस्त्रार चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स होत आहे. ती एनर्जी फील करायची आहे. आता ओळीने खालून वरपर्यंत सगळी चक्र तुमची ऍक्टिव्हेट झालेली आहेत. ती सगळी चक्र त्या कलरची चक्र फिरताना बघायची आहेत. या चक्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीत एक जागरूकता येते. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे चक्र गाईड करतील. त्याच्यामुळे तुमची हेल्थ चांगली राहील. तुमचे सगळे अडचणी, अडथळे, ब्लॉकेजेस सगळे निघून जातील. तुमची डिसिजन पॉवर सुद्धा खूप छान होईल. डीप ब्रीदिंग करायचंय थोडंसं. दीर्घ श्वास घ्यायचाय हळूहळू आणि हळूहळू तो सोडायचाय. आता कोणीही पटकन डोळे उघडायचे नाहीयेत. अगदी हळूहळू तुम्हाला जेव्हा रिलॅक्स वाटेल त्यावेळेला हळूहळू डोळे उघडायचे आणि याच्यातून बाहेर यायचे.
दोन्ही हात रब करायचे. ओके, ती एनर्जी आपल्या डोळ्यांना लावायची आणि पूर्ण आपल्या बॉडीवरती घ्यायची. रिलॅक्स व्हायचंय. थोडंसं पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. पाणी याच्यासाठी आहे की ती एनर्जी जी जनरेट झाली, क्रिएट झाली, ती स्टेबल करण्यासाठी आहे. ठीक आहे, कसं वाटलं एक्सपिरियन्स शेअर करायचे? हा बोला सर, देशमुख सर बोला. हा म्हटलं एनर्जी अशी फील झाली पण कलर मिसमॅच होत होते. ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही सर. फर्स्ट टाइम करताय तुम्ही, तुम्हाला एनर्जी जाणवली ना, ते हो, महत्वाचं आहे. आणि पूर्ण प्रॅक्टिसने असं हळूहळू कलर. संचलन पूर्ण झालं. हा, म्हणजे पूर्ण अशी सर्क्युलेट झाली ती पूर्ण बॉडीमध्ये. अरे वा, खूप मस्त, खूप छान अनुभव आहे. ठीक आहे, प्रॅक्टिसनी सर कलर्स पण तुम्हाला दिसू लागतील हळूहळू. रुचिता मॅम म्हणतात छान वाटले. ओके, नेक्स्ट कोण आहे? बोलायचं सर्वांनी. प्राजक्ता. हा. येस, एन के मॅम बोला. हो, म्हटलं मला खूप सगळीकडे असं वाटलं, पण मला मूलाधार चक्र, स्वादिष्टान आणि मणिपूर हे इमॅजिन करताना म्हणजे इमॅजिन नाही झाले. बाकी सगळीकडे अनाहत, विशुद्धी आणि सहस्त्रधार ते बरोबर इमॅजिन झाले, पण हे 3 नाही. होत नाहीये. आणि त्या रिलेटेड थोडे थोडे इश्यूज पण आहे मला. हा, आहेत ना. इकडे आवाज ओके, येतो. मग त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे मॅडम. हा. मग तुम्ही एकदा 7 चक्र कराच, पण जिथे तुम्हाला ब्लॉकेजेस वाटतात ना, कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत, फिजिकल, मेंटल किंवा आयुष्यात कुठले प्रॉब्लेम आहेत, आणि तुम्हाला सगळ्यांना आता कळालंय की कुठला प्रॉब्लेम कुठल्या चक्रामुळे येतोय. ओके, हो. प्रत्येकाला हो. आपापले प्रॉब्लेम माहितीयेत, आपल्या आयुष्यात काय चाललंय आणि हा. कुठल्या चक्रामुळे तो प्रॉब्लेम आलाय तेही माहितीये, कळालंय. हो. तर आता काय करायचंय, जे प्रॉब्लेम तुमचे मिळत ना, एकतर 7 चक्राचं रोज मेडिटेशन करायचंच आहे. त्याचे बीज मंत्रात सुद्धा तुम्हाला मी देईन, ग्रुपवरती आज टाकून देते इमेज. बीज मंत्रासहित केलं ना, उच्चार करत, तर खूप छान रिझल्ट मिळतात. पण पर्टिक्युलरली तुम्हाला एखादा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, खूप मोठं ब्लॉकेज आहे, तर त्याच्यावर फोकस करा. समजा विशुद्धी चक्र आहे, तुमचं ब्लॉक आहे, तर रोज ऍटलीस्ट 10 मिनिटं विशुद्धी चक्र, त्याचं हम आहे बीज मंत्र, तर त्याचं उच्चारण करा. ते चक्र ऍक्टिव्हेट, बॅलन्स होताना बघायचंय, फिरताना त्या त्या कलरची एनर्जी बघायची. ओके, सर्वांची नवीन ओळख झाल्यासारखं वाटलं. छान. डॉक्टर मुलानी कलर आयडेंटिफाय प्रॉब्लेम झाला. नो प्रॉब्लेम सर, फर्स्ट टाइम आहे, प्रॅक्टिसने तुम्हाला जमेल ते. हा मॅडम. हा, अनुश्री. अनुश्री मॅडम बोला. बोला मॅम. मॅडम, व्हर्टिगो आणि स्पॉन्डेलिसिस साठी पर्टिक्युलर कुठलं चक्र मला लक्षात नाही राहिलं. आज सकाळपासून व्हर्टिगोचा त्रास होत होता. ओके ओके, काही नाही मॅडम, तुम्ही 7 चक्राचं फुल मेडिटेशन केलं ना, तर आपोआप सगळे प्रॉब्लेम रिलीज होऊन जातील. ओके. मॅम, हा, बोला. स्पेशली तुम्ही विशुद्धी चक्रावर केलं ना, तर उत्तम होईल. ओके 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 मॅडम. हॅलो, माझा आवाज येतो? हा, येतोय सर, बोला. मॅडम प्लीज कालचं आजचं रेकॉर्डिंग पाहायला मिळेल का आम्हाला? कालचं रेकॉर्डिंग सर ग्रुपवरती दिलेलं आहे आणि आजचंही अपलोड होऊन जाईल. ओके मॅडम. येस मॅम, बोला. मॅम, हॅलो. हा बोला मॅम. हा, मला मायग्रेनचा त्रास आहे, पण मला आज जे केलं ना 7 चक्राचं, तर मला खूप छान वाटलं. त्याच्यात असं आराम मिळाल्यासारखं वाटलं मला. ओके, खूप छान. मायग्रेनचा त्रास आहे, मग तुम्हाला थर्ड आय चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करणं, त्याचं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. ओके, ऍटलीस्ट 10 मिनिट करा. थँक्यू मॅम. पूर्ण चक्राचं तर पहिल्यांदा करायचंच आहे आपल्याला. सगळे 7 चक्र आपल्याला बॅलन्स चार्ज करणं गरजेचं आहे. का तर सांगितलं, ती एनर्जी तिथे वाढून पण चालत नाही आणि कमी होऊन सुद्धा चालत नाही. एनर्जी एक्सेस झाली तरी आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि एनर्जी कमी झाली, डाऊन झाली, तरी प्रॉब्लेम येतो. म्हणून सगळे चक्र, 7 चक्र रोज ऍक्टिव्हेट करायचे. हार्डली ना 15-1 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही मॅडम. पण तुम्हाला ओके मॅम. प्रत्येकाचा जो इश्यू आहे, तुम्हाला आता मायग्रेशनचा जसं अनुश्री मॅमना होता, विशुद्धी चक्राचं तुम्ही करा. तुम्ही थर्ड आय चक्रावरती फोकस करा. ठीक आहे, रिलीफ ओके मॅम, मिळते. थँक्यू मॅम. येस, थँक्यू. नेक्स्ट कोण आहे? मॅडम, मला बोलायचं, मी बोलू शकते का? येस, संगीता कत्रे. बोला मॅडम. हा, संगीता. हा, बोला मॅडम. मॅडम, एवढ्या धावपळीच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा इतकं छान वाटलंय. म्हणजे मी कालपासून कंटिन्युअसली तुमचे क्लासेस करतेय, पण पहिल्यांदा मला एवढ्या वर्षांनी खूप छान वाटलंय की मी स्वतःवर फोकस करू शकते आज. अरे वा, थोडंसंच, म्हणजे 90% म्हणजे मला नाही करता आलं, पण ऍटलिस्ट तुमच्या हिशोबाने मी 10% तरी स्वतःवर फोकस करू शकते. त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आणि खूप ग्रेट एक्सपिरियन्स आहे. तुम्ही काय करता मॅम? मॅम, मी सेल्स पर्सन आहे, म्हणजे सेल्स मॅनेजर आहे. बिझी लाईफस्टाईल.
हो, खूप आज मी म्हणजे आज मला जवळजवळ 10 मिनिटं लेटच झालाय. मी खूपच पळत येऊन तुमचं लेक्चर अटेंड केला. त्याच्यासाठी मी मुलाला बाईक घेऊन बोलवलं की माझा क्लास मिस होईल, तू मला पटकन घ्यायला ये आज काहीतरी करून. खूप पण छान मला वाटलं. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. थँक्यू येस मॅडम. येस मॅम. आणि सगळ्यांनी अशीच एनर्जी घ्या मॅडम कडून. ठीक आहे. आणि मॅडम तुमचं मिस झाले असेल तर रेकॉर्डिंग बघून घ्या तुम्ही. ओके, नो प्रॉब्लेम. हो हो. मध्ये येस मॅम. मुळे येस सर मॅम. बोला. चक्रांची अनुभूती येते मॅडम, फक्त कलर आयडेंटिफाय होत नाहीत. म्हणजे तुम्ही जे इन्स्ट्रक्शन देत असताना त्यामध्ये तिथं मी पोचतो, ते फिलिंग्स होतात, पण ते कलर जे तुम्ही म्हणता ना ते आयडेंटिफाय होत नाही. ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. फर्स्ट टाइम बाकी करताय, प्रॅक्टिस खूप छान आहे, हलकं हलकं वाटतंय, संपूर्ण फिलिंग छान आहे. अरे वा, खूप मस्त एनर्जेटिक वाटतंय ना. एनर्जेटिक, अगदी रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. येस येस, याच एनर्जी मध्ये राहा, काम करत राहा. हा. येस. काय होतं ती एनर्जी, काहींना कलर फील होत नाहीये तर काहींना एनर्जी फील होत हा. नाही. एनर्जी जरी फील झाली नाही ना, ते चक्र त्यांचं काम करत असतात. ओके, बॅलन्स होत असतात ते. मग ते तुम्हाला बरोबर. फर्स्ट डे नाही होणार ना. आता काही जण खूप नवीन आहेत, त्यांनी फर्स्ट टाइम केलेलं हे चक्र मेडिटेशन. तर काय होईल, प्रॅक्टिसने Yes. तुम्हाला हळूहळू जमेल. डेली प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायची. मध्ये अनुभूती येणार. हो हो. येस येस, बरोबर सर, अगदी बरोबर. हो. सगळ्यांनी काय करायचंय की मी आज ग्रुप ओपन करतेय, त्याच्यावरती इमेजेस मी टाकून देईन आणि 7 चक्राचे जे बीज मंत्र आहेत ते सुद्धा सगळे तुम्हाला तिथे दिले जातील. आणि काल मेडिटेशन किंवा कालचा आणि आजचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही ग्रुपवरती शेअर करायचा आहे, जेणेकरून इतरांना सुद्धा मोटिवेशन मिळेल आणि त्यांना ऍक्च्युअल कळेल की रेकीची एनर्जी काय आहे, ती कुठल्या लेवलला काम करते. इतरांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे. तर आजचं सेशन आपण संपवतोय, तुम्हाला रेकॉर्डिंग ग्रुपवरती मिळून जाईल. आणि उद्या महत्वाचा दिवस आहे, सगळ्यांनी वेळेत जॉईन करायचंय. उद्या आपण ऑरा म्हणजे काय, तुमचा ऑरा स्वतःचा कसा चेक करायचा, आपण भरपूर प्रॅक्टिकल उद्या घेणार आहोत. ऑरा कसा चेक करायचा, त्याचं प्रोटेक्शन कसं करायचं, ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा, ओके, अफर्मेशन कसे करायचे, रेकीला कॉल कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. सगळे प्रॅक्टिकल असणार आहे. सो वेळेवरती जॉईन करा आणि मिस करू नका. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच मॅम.